असतील ते या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे या कार्यालयाचं दार मला अनेक कार्यकर्ते सांगायचे की जसं आमची विधानसभेची या ठिकाणी निवडणूक झाली ती इतकी काही सोपी नव्हती। मी उमेदवार आपल्या पक्षाकडनं जरी दिलेला होता तरी कंगाल होतो आणि समोरचा उमेदवार जो भारतीय जनता पक्षाकडनं दिला गेला होता त्याच्याकडे पैशाची कुठलीही कमी नव्हती, परंतु जरी त्याच्याकडे पैसा असला तरी संपत्ती मात्र या अफाट कार्यकर्त्यांची आमच्या सारख्या समोर होती, म्हणून हा आजचा आपल्याला सोन्याचा दिवस बघायला मिळतोय। या कार्यकर्त्यांचं असंच अनुभव म्हणणं होतं की या कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय अधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील ते या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे या कार्यालयाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नाव दिलेलं असलं तरी या कार्यालयावरती प्रेम करणारे, आपला आघाडीचा धर्म निर्माण करणारे आज अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय या भागाचे लोकप्रिय आमदार आमच्या पक्षाचे प्रतोद अनिल भाईदास यांनी या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी मला बोलवलं। त्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालं। या कार्यालयातून नक्कीच फक्त अंमळनेर विधानसभा मतदारसंघ नाही तर जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस या कार्यालयामध्ये जे येईल त्याचं समाधान करणं, त्याचं काम करणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी नक्कीच त्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही पार पाडू। एवढंच नाही तर हा एका काळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला, अनेक आमदार या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवडून आले। त्याच पद्धतीनं हा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला नाही तर अभेद किल्ला इथून भविष्यात मध्ये कधी कुणालाही अभेद करता येणार नाही एवढा मजबूत बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जळगाव जिल्हा या ठिकाणी होईल। मुंडे साहब, नवनीत राणा मैटर में जो अभी कोर्ट ने हाल ही में अपना बयान दिया है कि ये राजद्रोह का जो धारा थी वो गलत लगाई गई है, क्या देखते हैं आप इसके बारे में? देखिए, मैं ये मानता हूँ कि जिस कोर्ट ने ये कहा है उस कोर्ट का भी हम सम्मान रखते हैं, उस कोर्ट का भी आदर रखते हुए हम यही कहेंगे कि उसके आगे भी कोर्ट है कि शायद इस कोर्ट को लगा होगा। आपको भी मैं पूछता हूँ कि कोई भी उठ के अगर ये कहे कि मेरे भगवान की, मेरे हनुमान की, मेरे बजरंगबली की अगर चालीसा वो हनुमान के सामने, बजरंगबली के सामने बोलने की बजाय, उस मारुति के सामने बोलने की बजाय आप मातोश्री के सामने बोल रहे हो, उसके बावजूद भी इसमें आपको अगर राजनीति समझ में नहीं आती है तो ये स्वाभाविक बहुत अलग बात है। मैं ये चाहता हूँ कि उसके आगे भी कोर्ट है और मैं ये चाहता हूँ कि कोई भी अगर किसके सामने किसी भी भगवान को प्रसन्न करना है तो आजकल क्या भगवान को प्रसन्न करना भी मातोश्री के सामने किसी का भगवान का पठन करने के बाद ही वो प्रसन्न होता है। अगर ऐसा उनका विश्वास है तो हमें लगता है कि ये हमारे मुख्यमंत्री के प्रति बहुत बड़ा विश्वास निर्माण हो रहा है।